का हो भैया लगेच निघून आला तिथून? मग काय तिकडे ते मी आजाचं कौतुक ऐकत बसायला पाहिजे होतं का? तुम्ही गात बसाल आजाच्या कौतुकाचे पवाडे, आम्ही बसतो टाळ्या वाजवत तिथं. तर भैया त्याला संधी मिळाली तर त्यानं केलं सोनं. अरे माझ्या सोन्या, त्याला जी काही संधी पाहिजे, जी काही संधीचं सोनं करायचं ती कर की म्हणाव. पण आमच्या करिअरच्या कशाला 12 वाजवतोय म्हणाव. त्या दिवशी पण पाटील साहेब आले होते, मोर मोर करत होता त्यांच्या. त्याला सगळ्यांपासून लांब ठेवायला पाहिजे. अहो पण भैया आज आहे कुठे इथं? अरे पण हिथं नसलं तरी मध्ये मध्ये ना खोपसाला येतोच ना. आणि तो रावल्या सगळ्या पोरांना गोळा करून परत परत जिलेबी वाटत होता. त्याने काय होणार आहे आता? अहो भैया सगळी पोरं इन्स्पायर झालेत. नुसतं आर्मीत जायचंय असं करत असतात. सगळीच जर का आर्मीत गेली ना तर आमच्या मागे रॅलीत कोण येणार आहे? आम्ही आहे की भैया. अरे तुमच्या एकट्या दुकट्याचा काय उपयोग आहे? आज भर ग्रामसभेत शीतल काय बोलली बघितलं ना? त्या पोरांसाठी काहीतरी करू. मला तर वाटतं ह्यो त्या दोघांचाच काहीतरी प्लॅन आहे. तुमच्या वेळी डाव करतात. मला बी असंच वाटतंय. हे बी असू शकतं भैया. कशावर उद्या ह्यांनीच बनवलेली आर्मी आपल्यावर अटॅक करणार नाही? भैया मग तर आपण मेलोच की. ए गोटे, आम्ही इथं का ऑफिस मध्ये गोटे खेळत बसतो असं वाटतं का तुला? हा? आणि तू कशाला घाबरतो? आम्ही आहे ना. त्या पोरांना उद्याच्या उद्या सांगायचं, बेट्यांनो उद्यापासून जर का पळायला गेला तर खुब्यात ना पाय काढी ना. हा? मग चालायचं तर सोड, रांगायचं पण अवघड होतंय का नाही बघ त्यांचं. त्या शीतलचा पण असाच बंदोबस्त करायचा. त्या पोरांना आर्मीत भरती करायची लई मोठी जबाबदारी घेतली ना तिनं. ठीक आहे, कर म्हणाव पूर्ण, बघू काय करते ती. त्या रावलेचं पण काहीतरी केलं पाहिजे भैया. नुसतं तोंडाला आहे ना हलगी बांधल्यावानी बडवत असते. अहो लय चुरचुर वाढली त्याची. नाही भैया, आधी मुळाव गाव घालू. शीतलचं बघू. ते रावल्या ते काय करणार आहे आपल्याला तेव्हा? टॅलेंट, काहीतरी चांगली आयडिया काढा. हे ते पोरांना घेऊन पळायला जाते ना, त्या पोरांच्या घरातल्यांनी तिला दारात पण उभी नाही केली पाहिजे. मग बघू काय सांगते आजाला फोन करून. आमच्याशी पंगा, गावात दंगा. बोल की. अरे वा, हाय काय? का नसल का झालं? नाही म्हणलं, ती कोण आहे ना तुमची, ती तिच्यावर बोलत बसलाय का काय? अच्छा, ती वय हाय की. तू ओळखलंस का तिला? ती कोण आहे? मी कोणाला सांगतो ती? हा, कोण का असं ना, मला काय करायचं? नक्की? नक्की. आधीपासून तुमची माशुका होतीच, आता अजून कोण तर असेल. सजनी. सजनी? होय, हाय हाय, सजनीच आहे ती. खरं तर मी तुला सांगणार होतो सगळं आज, पण आता राहू दे. राहू दे. नक्की राहू दे ना. इथंच आहे ते. तिथंच आहे वे. मग मला कशाला फोन केलाय? सांगा की तिला सगळं. तिलाच सांगणार आहे मी सगळं. तिला मी रिपोर्टिंग करतो ना असं समज. सगळं मिशन मी तिला सांगणार आहे. कसं झालं, काय झालं, सगळं सगळं तिलाच सांगा. मी काय विचारलं तरी एका शब्दाने काय बोलत नाही माणूस. काय झालं, कसं झालं ते मला सोडून अख्ख्या दुनियेला सांग. आता माझ्यासाठी माझी सजनीच अख्खी दुनिया झाली. आणि विशेष म्हणजे ही सजनी बडबड करून डोकं आंबवत नाही. अजून काय आहे का बोलायला? जाऊ दे, अजून बरंच काय आहे, पण तुला नाही सांगत.
बर शितले, आपलं मिशनचं कुठवर आलंय? चालले रोज येतात पोरं. हा शितले, असंच रिपोर्टिंग करत जा. राहुलला तुला करायला सांगत जा. वय रोज सकाळी रावल्याला उठवून लावते मी आणि प्रॅक्टिस झाली की तो मला सांगतो डेली. काय बी झालं तरी हे मिशन थांबलं नाही पाहिजे आणि सगळी पोरं आर्मीत भरती झाली पाहिजेत. खरं तर अजून अवघड आहे म्हणा, पण तू आणि राहुल असल्यावर काय टेन्शन नाही म्हणा. तुम्ही अजिबात काळजी करू नका, हे मिशन मी थांबू देणार नाही. नीलम, काय ग? अक्का, अहो मी आपली सवयीप्रमाणे तुळशीजवळ अगरबत्ती लावायला आले आणि तुळसच नाही की हो. वय की ग? बरी आठवण करून दिलीस बघ. आपण आता इथं तुळस लावूयात. ज्या घरात तुळस नाही त्या घराला काही शोभा नाही बाई. अक्का, पण आपलं घर. वहिनी, आता कशाला काढताय सगळं? आता हेच आपलं घर म्हणायचं आणि करायचं सगळं. वय जुन्या घरात ना आता तूच इथे तुळस आणून लाव. उषा, इधर. चार दिवसानंतर लागेल तसं आणखी नाव आत्ताच काय असेल ती भागव. बर पागल यात. इकडे बघ. अगं असं काय करतीस? जातील हे बी दिवस जातील. अहो, असं कवा दुसऱ्याच्या दुकानात सामान आणायला लागलं होतं का? आणि आज असं काय पाप केलं होतं म्हणून हे दिस बघायला लागतात आपल्याला. अगं असं का बोलतीस? अहो, सुखा समाधानात ना आणणारं घर होतं माझं. कधी बी कशाची वानवा नव्हती आणि आता ही येळ आली. अगं सुख समाधान आपल्या मान्यावर असते. या घरात पण आपण सुखाने राहू. अहो पण वहिनी, नाना म्हणतात ते बरोबर. हे दिवस बी जात्याल. अगं तो वर बसलाय, वरनं बघतोय समज. तो करेल सगळं नीट. अहो पण एवढं होत होतं तेव्हा कुठं होता त्यो? अगं त्या वेळेला तो आपली परीक्षा बघत असेल. अहो पण तुम्हाला बी नमस्कार नाना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय सगळं ठीक चाललंय ना? ठीक आहे समज. काय तुमचं एवढं मोठं घर गेलं, गावात पण सगळीकडे तीच चर्चा चालू आहे. म्हणून म्हणलं आपल्या माणसाची आपण जाऊन चौकशी करून यावी, म्हणून इकडे चक्कर टाकली. होय होय, हाय समज नीट. हा पण मानवले म्हणायचं सगळ्यांना. मी टॅलेंटला काल तेच म्हणत होतो, एवढ्या चांगल्या घरात राहायची सवय, आज ही काय वेळ आली ह्यांच्यावर. त्याला काय, ही येळ बी जाईल की. बरं नाना, तुम्हाला काय हेल्प लागली तर मला सांगा, फक्त आवाज द्या, पळत येईल मी. हा आता ह्याच्या आधी आपल्यात जे काय झालं ते सगळं विसरून जावा. म्हणजे शीतल सोबत आमचं लग्न मोडलेलं असेल किंवा सगळ्या गावासमोर शीतलनं आमचा अपमान केला असेल, काय मनात ठेवू नका. हा आणि आता इतकं सगळं आम्ही करून पण झाला प्रकार आम्ही मनाला लावून घेतला नाही, का राग धरला नाही. तुम्ही जे काय असेल ना निसंच टॅलेंट काय रे ते, निसंकोच. हा निसंकोचपणे आम्हाला सांगा. हा सांगतो.
ना फार गेल्यासारखी वाटते बरं का घराची. आणि नानांना असं बघायची सवय नाही ना आपल्याला. मी काय म्हणतोय नाना, म्हणजे बघा बर का, मी बघू का तुमच्यासाठी एखादं घर? एक मिनिट भैया, तुम्ही दुसरं घर बघाल पण त्याचं भाडं ते परवडायला पाहिजे ना यांना. काय पण कसं बोलतो रे टॅलेंट? हा, ही आपली माणसं आहेत, आपण देऊ भाडं. काय बोलतो? अरे हाय हे घर उत्तमच आहे की. नाही, तुमच्याकडे बघून तसं काय वाटत नाही हो. नाही नाही तसं काय नाही. काय ते आमच्या रानातल्या शेडवर राहिला, हा तिथलं गडी बी बाहेर काढतो. काय भाडं बिडं देऊ नका. आणि आपल्या माणसाकडनं कसलं भाडं घ्यायचंय हो? काय लागलं तर आम्हाला सांगा, 24/7 आम्ही अवेलेबल आहे. हा, येतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला टॅलेंट राव. भैयाची तर ना तुम्ही पण ना नाना एवढं खिचवत होता तो, बोलायच नाही मी त्याला. अरे मग आपल्यात आणि भैयाचा काय फरक राहिला? भैयाची तर ना एक दिवस जिरवणारच आहे मी. आता आपला हात दगडाखाली अडकतात म्हणून. त्याची काय बी गरज नाही. आपण आपलं काम करत राहायचं. कसं काम करत राहायचं नाना? मला तर काय करायचं काय कळत नाही. थांब, करू आपण काहीतरी. दिवस दिवस नुसतं बसून बसून माझं डोकं चालायचं बंद झालंय. अरे आपणच असा धीर सोडला तर घरातल्या बायकांनी कुणाकडे बघायचं? आणि हे बघ, भैया आणि त्याच्यासारख्या माणसांकडे आपण लक्ष द्यायचं नाही. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं तर आपलं घर कसं उभं राहायचं रे? आपण शांतपणे विचार करू. कसं आहे आबा, आपण जरा शांतपणे विचार केला पाहिजे. नाही, ऐकायला काय सगळं चांगलंच वाटतंय हो, पण जरा प्रॅक्टिकली पण विचार केला पाहिजे ना. काय साहेब म्हणतात त्यात ते. हा, आणि ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, खरं तर युवक संघटन आणि असल्या गोष्टीत भैयांचा एक्सपिरियन्स दांडगा आहे. पण म्हणून भैया बोललेत का कधी की आर्मीत भरती व्हा म्हणून? तसं नाही भैया, पण मलाच आता आर्मीची आवड काय सगळ्यांनाच असते. बॉर्डर पिक्चर काय सगळ्यांनाच आवडतो. मी 5-50 वेळा बघितलाय. म्हणून आता सगळ्यांनीच बॉर्डरवर गेल्यावर तिथलं रक्षण कोण करणार आणि कशाचं करणार? आम्ही असं म्हटलं तर कसं होणार? दुसऱ्या नोकऱ्या कुठं आहेत हो? शेती करावी म्हटलं तर शेती बी जास्त नाही. सगळ्यांनी शेती करून कसं होणार? हाव, मग आम्ही कशाला आहे? आम्ही नोकरीला लावू कुठेतरी. ते कॉम्प्युटर, त्याच्यामध्ये आता कितीतरी जॉब आहेत. भैया IT मध्ये. हा, दॅट इज दॅट. अहो भैया, पण माझं ते शिक्षणच नाही झालेलं. बर, अरे पण तिकडे दुसऱ्या पण नोकऱ्या आहेतच की. नाहीतर मग आपण काय करू, शिरवळची MIDC मध्ये बघू. मी तिथे ट्राय केला होता, पण काय होईना. अरे मग आम्हाला येऊन भेटायचं, मिळेल ना कधीतरी नोकरी. हा, कसे आबा, ही आपली पोरं पळायला जातात, भरतीची तयारी करतात, पण ह्यांना पळायला जा म्हणून जे सांगणारे लोक आहेत त्यांच्या घरातलं कोण देतंय का? म्हणजे घ्या. बर, आशा, त्या शीतलचा भाऊ येतो खरं? नाही. घ्या. तो जातो रोज न चुकता कॉलेजला, आणि आपली पोरं जातात पळायला. भैया म्हणतात ते हे खरंय. ही गोष्ट लक्षातच आली नव्हती भैया माझ्या. तसं नाही भैया, पण आम्हालाच खरं तर लय मजा येते. आशिष मित्रा, कसं आहे, आवड आणि काम याचा आपण नीट विचार केला पाहिजे. कसं आहे आबा, आपल्या पोरांनी बॉर्डरवर जायचं आणि ह्यांच्या पोरांनी शिकून नोकऱ्या करायच्या, हे असं आहे बघा. होय होय, भाईसाहेब म्हणतात तसंच करून बघू आपण. आवा बघू कशाला, त्याला आजच्याच ऑफिसला पाठवा, आम्ही त्याच्या जॉबचं बघतो.
जॉबचं डन करून टाकू याच्या. भैया पण असा जॉब अरे बाबा घर बसल्या नोकरी मिळते तुला, कशाला नाट लावतोयस? आबा एकटं तुम्हाला तेवढं कळलंय बघा. बर येऊ का आम्ही? काय गावात अजून 2-4 ठिकाणी जायचंय, अदरवाईज लोक माइंड डायव्हर्ट करतील. भैया डायव्हर नाही, डायव्हर्ट. हा दॅट इज दॅट. बर येऊ का? अहो भैया साहेब जरा नाश्ता करून गेला असता म्हणजे. एकदा आशीचा नोकरीचा डन होऊ द्या, जेवायलाच येतो मग. बर बर येऊ का? हा, ये. मिसेस फौजी, आता बघतोच कशी पोरं येतात तुमच्या मोहिमेला. किती चांगलेत ना भैया साहेब. अगं भाईसाहेब देव माणूस आहे. राहुल्या तुला सांगितलं होतं ना, कशाला येतोय रोज? अगं मला काय तुला फक्त रिपोर्टिंग करायचं नसतंय काय? म्हणजे हा तू कॉलेजला जातीस का नाही हे मला आज ज्याला रिपोर्टिंग करायचं असतो. वय लई आलाय मोठा रिपोर्टिंग करणारा. आधी दिलेलं काम नीट कर. मी करतच असतो. माझ्या कटिंग वरनं कामावरनं काय बोलायचं नाही काय? केलं असतंच ना तर मी बोलले नसते. करतेच की मी. बघ आज मी प्रॅक्टिसला बी गेलो होतो, पण अगं 4 पोरं आली नव्हती त्यातली. का? आय डोंट नो. काय? NOW नो. मला जाऊन भेटायला लागल त्यांना. मला पण तसंच वाटतंय. मी एक काम करते, आज कॉलेज झालं ना की जाऊन भेटून येते. हा ये तू जाऊन. तू काय टेन्शन घेऊ नको, मी असताना. मी काय भेटतोय काय कोणाच्या बाप्पाला? करू आपण. हो आता तुला काय झालंय अचानक? चला बाई उशीर होतोय लेक्चरला. तुम्ही वा पुढं, मी आले झेरॉक्स काढून येते. कसलं झेरॉक्स काढायचे आहेत? माझ्या कवितेची. कवितेच का? कुणाला तरी द्यायची. मग लिहिलेलंच द्यायचं ना. झेरॉक्स कशाला? त्याला लिहिलेलं पण आवडेल. त्याला लिहिलेलीच देणार आहे. मला ठेवीन झेरॉक्स. त्याला होही. आमच्या शब्दाला काही किंमतच नाही ना. रोज बोंबलत फिरायला पाहिजे नुसतं. म्हस कशी दावणीला बांधतात तशी हिला बांधायला पाहिजे, तर वटणीवर येईल. कॉलेजच्या नावाखाली कुठं बोंबलत जाती काय माहिती. बरं जाती म्हणायची तर कायमची बी जात नाही. खेळायच्या टायमाला तेवढी येते बरोबर घरला. येऊ तेच आज. नाही हितच फैलावर घेतली का नाही तिला तर नावाची पुष्पा नाही. पहिलं कॉलेज बंद करते तिचं. आमच्या ह्यांनालाही पुळकाय ना. शिक दे. उद्या ह्यांनाच भिकायला लावल ना तवा अक्कल येईल. शिक दे म्हणा. ओ फेडरेशन अध्यक्ष, असं उमऱ्यात काय बसलाय? घर ढासळतय म्हणून चौकट धरून बसली. अगं बाई, खरं की काय? डोमलाच खरं. वाट बघत बसली. कोणाची वाट बघत बसलाय? माझ्या लाडक्या सुनाची. चिटलीची? होय तिचीच. का कुठं दिसली का काय? तुमच्या सुनबाई त्या भगवान पाटलांच्या घरी बसलेत. बसली का? रोज कुणाच्यात तर जाऊन बसायला पाहिजे तिला. आता येतातच बघितलं मी. कामधंदा सोडून नुसत्या का पाहण्याला पाहिजेत तिला. अहो पण असं उमऱ्यात का वाट बघत बसलाय? का तू कुठं चुलीपुढे बसतीस? नाही तसं नाही. मग अहो म्हंटल काय अर्जंट होतं का काय? का जाऊन निरोप देतीस? नाही जाते मी, लय काम आहेत मला. जा की मग, कशाला थांबलीस? काय बाई करायचं हिला? निर्लज्जपणाची हद्दच झाली म्हणायची की.
काय दुसऱ्यांचं हुमरं झिजवायची गरज आहे का हिला? नाही, ही अशी नाही ऐकायची. काय तर जालीम उपाय केला पाहिजे हिच्यावर.